तर नमस्कार मित्रांनो. तर गावरान कुक्कुटपालनामध्ये जे आपण कोंबडी अंड्यावरती बसवतो, अंड्यावरती कशा प्रकारे बसवायची तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार. तर इथं पाहू शकतो की गावरान कोंबड्या आहेत अशा प्रकारे. गावरान कोंबडी पालन आपण जे शेळी पालन आहे, शेळी पालनासोबत गावरान कोंबडी पालन देखील करतो. तर गावरान कोंबडीची जी वैशिष्ट्ये आहेत तर वैशिष्ट्य मी तुम्हाला दाखवते की ही गावरान असल्यामुळे तर तिला जे स्वतःचा खोपा तयार करून तिथं अंडे देण्याची आणि अंड्यावर बसण्याची तिला सवय असते. तुम्हाला दाखवतो लाईव्ह डेमो कशा प्रकारे इथं कोंबडी बसलेली आहे. इथं बघा, अशा प्रकारे इथं आपण आपल्या ज्या शेळ्या आहेत शेळ्यासाठी इथं काय केलेलं आहे, कडबा आणि इथं जे भुसकट आहे तूर, हरभरा आणि सोयाबीन याचं भुसकट आपण इथं स्टोअर केलेलं होतं. आणि कोंबड्या आपण बाहेर चरायला सोडतो. तर चरायला सोडते वेळेस जे दोन आपल्या ज्या कोंबड्या अंडे देणाऱ्या कोंबड्या तर आपल्याकडं ज्या अंडे देणाऱ्या कोंबड्या तर त्या बाहेर येऊन तर जे इथं भुसे तर ह्या ज्या गावरान कोंबड्यानं ह्या भुसाव काय केलं, इथं एका जागेवर अंडे दिले अंडे जमा करून एका जागेवर ठेवले आम्ही. तर जमा करून ठेवल्याच्या नंतर जे आता कोंबडी खुडूक झाल्यानंतर कोंबडी जी आहे तर कोंबडी अंडे घोळायला सुरुवात करते. तर अंडे घोळायला सुरुवात केल्यानंतर तर तिचे 20 ते 21 दिवसानंतर त्या अंड्यामधून पिल्ले बाहेर निघतात. तर आता उन्हाळा चालू आहे. उन्हाळा चालू असल्यामुळे आता टेम्परेचर खूप आहे. तर त्यांना मी दुसऱ्या जागेवर नाही ठेवलेलं. आता ज्याने तिथं ज्या जागेवर अंडे दिले तर त्याच जागेवर ठेवलेलं. इथं बघा कडबा आहे आणि वरी आपलं पत्राचं शेड असल्यामुळे आता इथं मोठ्या प्रमाणात गरमी आहे. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात काही आपण चांगली सोय जर कोंबडीची घेतली तर कोंबडी अंड्यातून पिल्ले बाहेर चांगल्या प्रकारे काढू शकते. नाही तर मग ते अंडे गंदे होणार किंवा त्याच्यातून पिल्ले निघणार नाहीत. तर याची आपण काळजी घेतली पाहिजे चांगल्या प्रकारे. आता इथं पाहू शकता की जे आपली तेलाची कॅन्ड असते, तेलाची कॅन्ड कापून घेतलेली आहे. आणि तेलाचे कॅन्ड कापून घेतल्याच्या नंतर जे आपलं हेच इथं भुसा पाहू शकता की अशा प्रकारे जे भुसा आहे तर भुस्यामध्ये आपण ते भुसकट कोंबडीच्या याच्यामध्ये असं जे तेलाचा डबा आहे त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. आणि जी कोंबडी आता अंडे घोळायला बसलेली इथं तर आता याच्या हिला 6 ते 7 दिवस झालेले. तर आता 20 ते 21 दिवसानंतर याच्यामधून जे अंड्यामधून जे पिल्ले आहेत तर पिल्ले बाहेर निघणार आहेत. तर आता बघूया कशा प्रकारे पिल्ले याचे बाहेर निघत येतं. तर आता सध्या उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये अंडे जे पिल्ले आहेत तर पिल्ले अंड्यातून तयार व्हायला मोठा प्रॉब्लेम येतो आहे की जेणेकरून ज्यामुळे टेम्परेचर जास्त प्रमाणात असतं त्याच्यामुळे जरासा प्रॉब्लेम येतो आहे. पण टेम्परेचरचं काही ताण नाही की आपण इथं पाहू शकता ही कडबा आणि भुसकट येतं. तर तिनं जिथं खोपा केलेला आहे कोंबडीनं तिथंच आपण तिचे अंडे ठेवले आणि ती स्वतःहून त्या अंड्यावर बसलेली. तर याची आपल्याला एक काळजी घ्यायची की अंड्यावर कोंबडी बसली की ती खाणं पिणं जे सोडून देते. तर तिला आपण वेळोवेळी काय करायचं, दिवसातून एकदा कोंबडी उचलायची आणि बाहेर अशा प्रकारे आपण इथं हे पाहू शकता की इथं आपल्या कोंबड्याचं जे घर आहे तर घरामध्ये आपण बाकीच्या कोंबड्या कोंडलेल्या आहेत आणि त्याला तिथं फिडिंगचं भांड आहे आणि पाण्याचं देखील भांड आहे. पण इथं ह्या कोंबडीला अशा प्रकारे गहू आणि तांदूळ आणि असं डब्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. त्या कोंबडीला दिवसातून एकदा बाहेर काढायचं, एकदा किंवा दोनदा बाहेर काढायचं आणि अशा प्रकारे तिला खाण्यासाठी बाहेर सोडायचं जेणेकरून आपली कोंबडी खराब होणार नाही. नाही तर काय कोणते शेतकरी काय करते तर कोंबडीला एकदा अंड्यावर बसली की तिला बाहेर काढत नाहीत, काय नाही तर कोंबडी खराब होती किंवा मरायचे देखील चान्सेस राहतात. आणि इथं पाहू शकता की कशा प्रकारे इथं खाली अंडे ठेवलेले आहेत. मी तुम्हाला दाखवतो जवळून. हे बघा असं पाहू शकता की अशा प्रकारे इथं कोंबडी हे बसले बघा. कोंबडीची काळजी आता आता ही तरी या तेलाच्या डब्यामध्ये अंडे देईल. आता हिनं तर प्युअर जसा पक्षी खोपा करतात, तुम्हाला दिसायली कोंबडी इथं जसा पक्षी खोपा करतात तसा ह्या कोंबडीने इथं खोपा करून इथं अंडे दिलेले आहेत. आणि ही देखील अंड्यावर बसलेली आहे. तर हिला आपण आता बाहेर हिला चारा खाण्यासाठी सोडतो बघा. तर कोंबडी त्यांचं अंड्याचं जे रक्षण आहे तर हिला काढलं आपण बाहेर
आता हिला चरण्यासाठी सोडतो थोडं. गुटली बघा. अशा प्रकारे इथं अंडे येतं. अंडे इथं घोळण्यासाठी स्वतःहून आता चारा खाईन आणि स्वतःहून जे अंडे आहेत तर अंड्यावर बसण्यासाठी येईन बघा. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कोंबडी पालनामध्ये बघा दोन्हीला पण असे 5 ते 6 दिवस झालेले आहेत. तर कोंबडी आता हे बघा चारा जे आहे तिचे गहून तांदूळ इथं ठेवलेली आहेत. ती आता गहून तांदूळ ठेवलेली तिला खाला आहेत. हे बघा तिला पाणी भरून ठेवते. एकदा थोडं तिला फिरवायचं, समजा ती स्वतःहून फिरन आणि तिला पाणी पिण्यासाठी असं एक भांड इथं ठेवून द्यायचं. चारा खाती. अशा प्रकारे इथं पाणी आणि गहू आणि तांदूळ इथं आपण ठेवलेले तिला. ती अशा प्रकारे बघा गहू तांदूळ खाल्ल्यानंतर पुन्हा ती अंड्या बसती आणि अंडी घोळती बघा. तर जेव्हा यायचे पिल्ले निघते तेव्हा बी आपण एक व्हिडिओ बनवू, जेणेकरून तुम्हाला कळेल की कशा प्रकारे अंड्यामधून पिल्ले निघतात आणि त्या पिल्ल्याची काळजी कशी घ्यायची. तर याच्यावर बी आपला व्हिडिओ होणार आहे. हे बघा बाहेर खायला सोडलेली आहे. आता ऑटोमॅटिक तीचं चारा गिरा खाल्ला तर ते ऑटोमॅटिक तिच्या जे अंडे आहेत त्या अंड्यावर बसून जाते. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरून मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.